अ, नमस्कार. मी जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने बोलते आहे. अ, आता सध्या आपल्याकडे जे विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरू होणार आहे, तर त्याची पूर्वतयारी आमच्या वतीने सध्या चालू आहे. अजूनही भारत निवडणूक आयोगाकडून किंवा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्याकडून विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया चालू कधी करायची ह्याच्याबद्दल ऑफिशियल आदेश आम्हाला काही मिळालेले नाहीत. सध्या जी आहे आमची पूर्वतयारी चाललेली आहे आणि त्याच्यामुळे आपली नावं कमी होतील किंवा जर बीएलओंशी संपर्क नाही साधला तर याच्या पुढे आपल्याला मतदार यादीमध्ये नाव देण्याची संधी मिळणार नाही वगैरे अशा प्रकारच्या काही अफवा जर पसरत असतील तर त्या एकदम चुकीच्या आहेत. कुणाचीही नावं अशी डायरेक्टली मतदार यादीतून कमी करून केली जाणार नाहीत आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल जी SIR ची प्रक्रिया चालू होईल तेव्हा प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्यांच्याकडून एन्युमरेशन फॉर्म भरून घेतला जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग नवीन मतदार यादी तयार होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक मतदाराकडून योग्य ते पुरावे सुद्धा घेतले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये आणि त्यांना असं कोणत्याही प्रकारचा संभ्रम त्यांच्या मनामध्ये त्यांनी बाळगू नये की आपली नावे मतदार यादीतून कमी होणार आहेत. अशी कोणतीही प्रक्रिया इथं होणार नाही आणि सध्या फक्त पूर्वतयारीचं काम चालू आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. मला असं समजलं की 31 मार्च ही शेवटची तारीख आहे असं काही नागरिकांना असं मॅपिंगच्या बाबतीमध्ये शेवटची तारीख आहे असं नागरिकांना काही समाज माध्यमावरून काही समजा अफवा पसरल्या असतील आणि अशा माझ्याकडे पण बऱ्याच जणांकडून विचारणा झाली तर तसं काही नाहीये. आमच्याकडून मॅपिंगचं जी प्रक्रिया चालू आहे ती जास्तीत जास्त वेगाने व्हावी याच्यासाठी म्हणून आम्ही बीएलओंना तसं सांगितलं आहे की आपण आपलं मॅपिंगचं कामकाज जे आहे ते वेगाने करावं आणि मॅपिंग जेवढं जास्ती होईल तेवढं आपलं पुढचं SIRचा जो कार्यक्रम आहे तो सोपा जाणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आमची ही सध्या पूर्वतयारी चालू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये बाळगू नये असं मी त्यांना आवाहन करते. धन्यवाद.